नमस्कार, मी सौ अनुजा देवभानकर, आदर्श विद्यालय मुलींचे हायस्कूल, नातूबाग, शुक्रवार पेठ, पुणे 2 या प्रशालेमध्ये इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थिनींचे आजच्या गणिताच्या तासिकेमध्ये सहर्ष स्वागत करते. विद्यार्थिनींनो, आज आपण प्रकरण 3 घातांक व घनमूळ या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. बघा, प्रकरण 3 घातांक व घनमूळ. जरा आठवूया, म्हणजेच हा सर्व भाग जो आहे तो तुमचा मागील इयत्तांमध्ये झालेला आहे. मागील इयत्तांमध्ये आपण घातांकांचा व त्यांच्या नियमांचा अभ्यास केला आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 ही गुणाकार रूपातील संख्या थोडक्यात आपण 2चा 5वा घात अशी लिहितो. येथे 2 हा पाया व 5 हा घातांक आहे. 2चा 5वा घात ही घातांकित संख्या आहे. घातांकाचे नियम. m व n या पूर्णांक संख्या असतील तर, बघा पहिला नियम काय आहे, a चा m वा घात गुणिले a चा n वा घात बरोबर a चा m अधिक n वा घात. दुसरा नियम आहे a चा m वा घात भागिले a चा n वा घात बरोबर a चा m वजा n वा घात. तिसरा नियम a गुणिले b कंसाचा m वा घात बरोबर a चा m वा घात गुणिले b चा m वा घात. चौथा नियम a चा 0 वा घात बरोबर 1. पाचवा नियम a चा वजा m वा घात बरोबर 1 छेद a चा m वा घात. सहावा नियम a चा m कंसाचा n वा घात बरोबर a चा m गुणिले n वा घात. सातवा नियम a छेद b कंसाचा m वा घात बरोबर a चा m वा घात छेद b चा m वा घात. आठवा शेवटचा नियम a छेद b कंसाचा वजा m वा घात बरोबर b छेद a कंसाचा m वा घात. तर हे 8 नियम तुमचे आधीच्या इयत्तांमध्ये झालेले आहेत. तरी एकदा पुन्हा आपण त्याची उजळणी केलेली आहे. बघा, सगळ्या ठिकाणी पाया हा समान आहे. म्हणजे पहिल्या नियमामध्ये जेव्हा पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल तेव्हा घातांकाची बेरीज करतात. बघा, पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल तर घाताची बेरीज करतात. दुसऱ्या नियमामध्ये पाया समान आहे परंतु क्रिया ही भागाकाराची आहे, त्यावेळेस घातांकाची वजाबाकी करतात. तिसऱ्या नियमामध्ये कंसाला घात आहे तर तो घात प्रत्येकाला वेगळा दिलेला आहे. आणि चौथा नियम कोणत्याही संख्येचा 0वा घात हा 1च असतो. पाचवा नियम जेव्हा घात ऋण असेल तेव्हा तो धन करायचा असेल तर 1 छेद लिहून त्याचा घात हा आपल्याला धन करता येतो. त्यानंतर कंसाचा घात असेल तेव्हा त्या दोन्ही संख्येचा गुणाकार घातांकामध्ये केला जातो. त्यानंतर छेदामध्ये जर कंसाचा घात असेल तर प्रत्येकाला तो छेद देऊन त्या ठिकाणी वेगळा घात दिलेला आहे. आणि अंश छेदामध्ये जर ऋण घात असेल तर त्यांच्यामध्ये व्यस्त क्रिया करायची, म्हणजेच छेद अंशस्थानी न्यायचा आणि अंश छेदस्थानी लिहायचा, म्हणजे त्याचा घात हा त्या ठिकाणी धन होतो. तर याच नियमाचा वापर करून तुम्हाला काही उदाहरणं चौकटीच्या रूपामध्ये योग्य संख्या लिहायला त्या ठिकाणी लावलेली आहे. बघा, घातांकाचे नियम वापरून खालील उदाहरणातील चौकटीत योग्य संख्या लिहा. पहिलं उदाहरण आहे 3चा 5वा घात गुणिले 3चा 2रा घात. बघा, पहिल्या नियमावर आधारित हे उदाहरण आहे. इथे पाया दोन्ही ठिकाणी सारखा आहे. पाया 3 आहे आणि घात एका ठिकाणी 5 आहे, एका ठिकाणी 2 आहे. ज्यावेळेस गुणाकाराची क्रिया असते त्यावेळेस घातांकाची बेरीज केली जाते, म्हणजे 5 अधिक 2 किती येईल ते उत्तर तुम्ही त्या ठिकाणी मांडणार आहात. दुसरं उदाहरण बघा, 3चा 7वा घात भागिले 3चा 9वा घात. आता या ठिकाणी भागाकाराची क्रिया आहे. पाया समानच आहे 3, मग जे घातांक आहे त्यांची आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे, म्हणजे 7 वजा 9. मग 7तून 9 वजा जात नाही, म्हणून आपण 9तनं 7 घालवणार आहोत आणि मोठ्या संख्येचं चिन्ह त्या ठिकाणी देणार आहोत. मोठी संख्या 9 आहे, तिला ऋणचिन्ह आहे, म्हणजे उत्तरामध्ये ऋण
2 असं उत्तर त्या ठिकाणी येणार आहे. तिसरं उदाहरण बघा, 3चा चौथा कंसाचा 5वा घात. ज्यावेळेस कंसाचा घात असतो त्यावेळेस त्या दोन्ही घातांकाचा गुणाकार त्या ठिकाणी करावा लागतो. मग 4 गुणिले 5 किती उत्तर येईल त्या ठिकाणी आपण त्या चौकटीत मांडणार आहोत. चौथं उदाहरण बघा, 5चा ऋण 3 घात. आता ऋण घात आहे तो धन करायचा असेल तर 1 त्या ठिकाणी होणार आहे आणि 1/5चा धनहून घात किती येईल ते तुम्ही त्या ठिकाणी लिहिणार आहात. 5वं उदाहरण, 5चा 0वा घात. मगाशीच आपण चौथ्या नियमामध्ये बघितलं की कोणत्याही संख्येचा 0वा घात हा 1 असतो, त्याप्रमाणे तिथे तुम्ही उत्तर लिहिणार आहात. 6वं उदाहरण, 5चा पहिला घात. आता 5चा पहिला घात, कोणत्याही संख्येचा पहिला घात ही 30 संख्या असते, म्हणजे तिथं किती उत्तर येणार आहे ते तुम्ही लिहिणार आहात. 7वं उदाहरण बघा, 5 गुणिले 7 कंसाचा दुसरा घात. आता कंसाचा दुसरा घात आहे म्हणून 5चा कितवा घात येईल आणि 7चा सुद्धा कितवा घात येईल ते त्या ठिकाणी तुम्ही तो घात फक्त वेगवेगळा करून लिहिणार आहात. 8वं उदाहरण बघा, 5/7 कंसाचा तिसरा घात. इथं सुद्धा कंसाचा तिसरा घात आहे. मग कोणाचा तिसरा घात येईल आणि छेद कोणाचा तिसरा घात येईल त्या दोन्ही संख्या तिथे तुम्ही वेगवेगळ्या करून फक्त लिहिणार आहात. त्यानंतर 9वं शेवटचं उदाहरण बघा, 5/7चा ऋण 3 घात. आता घात जर धन त्या ठिकाणी उत्तरामध्ये केलेला आहे, नुसता तिसरा घात केलेला आहे, म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी छेद जो आहे तो अंशस्थानी घ्यावा लागेल आणि अंश जो आहे तो छेदस्थानी घ्यावा लागेल. तर तुम्ही हे सगळे नियम आणि ह्या ज्या घातांकाचे नियम वापरून जे उदाहरणं दिलेले आहेत 9, हे सर्व वहीमध्ये पूर्ण करायचे आहेत. आता तुम्हाला घातांकाचे नियम याची उजळणी ही पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे झाली असेल. तर आता आपण पुढील भाग अभ्यासणार आहोत. तर पुढील भाग आहे घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ, द नंबर विथ रॅशनल इंडेक्स. त्याच्यातला पहिला भाग बघा, संख्येचा घातांक 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल अशा संख्येचा अर्थ. बघा, संख्येचा घातांक 1/2, 1/3, 1/5 असा 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल तर त्या संख्येचा अर्थ आपण पाहू. एखाद्या संख्येचा वर्ग दाखवण्यासाठी तिचा घातांक 2 लिहितात आणि संख्येचे वर्गमूळ दाखवण्यासाठी तिचा घातांक 1/2 लिहितात. तुम्ही वर्ग आणि वर्गमूळ हे आधीच शिकला आहात. कोणत्याही संख्येचा ज्यावेळेस आपण ती संख्या 2 वेळा घेऊन गुणाकार करतो तेव्हा तिला त्या संख्येचा वर्ग म्हणतात. उदाहरणार्थ 2चा वर्ग म्हणजेच 2 गुणिले 2 बरोबर 4 आणि वर्गाच्या उलट क्रिया जी आहे ती आहे वर्गमूळ. म्हणजे 2चा वर्ग जर 4 असेल तर 4चे वर्गमूळ हे 2 आहे. मग वर्गमूळ घातांकित रूपात लिहायचं असेल तर तिच्या डोक्यावरती म्हणजेच घात लिहिताना 1/2 याप्रमाणे लिहितात. बघा, त्यांनी उदाहरणसुद्धा खाली दिलेलं आहे. 25चे वर्गमूळ हे करणी चिन्ह वापरून आपण वर्गमुळात 25 असे लिहितो. घातांक वापरून ती संख्या 25च्या 1/2 अशी लिहितात. म्हणजेच 25चे वर्गमूळ बरोबर 25चा 1/2. म्हणजे वर्गमूळ हे जर घातांकित रूपात आपल्याला लिहायचं असेल तर ते 1/2 अशा रूपात लिहितात. साधारणपणे ए या संख्येचा वर्ग एचा वर्ग असं लिहितात. तर एचे वर्गमूळ हे वर्गमुळात ए, तिथं त्याची कोटी जी आहे करणीची ती 2 लिहिलेली आहे असे, किंवा नुसतं वर्गमुळात ए किंवा एचा 1/2 असे लिहितात. म्हणजे या सर्वांचा अर्थ हा सारखाच आहे. याचप्रमाणे ए या संख्येचा घन म्हणजेच एचा 3रा घात असे लिहितात. तर एचे घनमूळ म्हणजे घनमुळात ए असे किंवा एचा 1/3 असे लिहितात. बघा, म्हणजे आता तुम्हाला घातांकित संख्या वापरून वर्गमूळ घनमूळ कसं लिहितात हे आता समजलं असेल. अजून त्यांनी पुढे एक उदाहरण दिलेलं आहे. बघा, जसे 4चा 3रा घात
बरोबर 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर 64. म्हणून 64चे घनमूळ म्हणजेच घनमुळात 64 किंवा 64चा 1/3 असे लिहितात. लक्षात घ्या, 64चा 1/3 बरोबर 4, कारण 64चा 1/3 म्हणजेच त्याचा अर्थ 64चे घनमूळ. मग आता बघा इथे 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 3/5 बरोबर 243. म्हणजेच 3/5 हा 243 आहे. या उलट 243चे 5वे मूळ हे 243चा 1/5 असे किंवा 243चे 5वे मूळ करणी चिन्हाचा वापर करून असे लिहितात. म्हणून 243चा 1/5 बरोबर 3. सामान्यपणे एचे nवे मूळ हे एचा 1/n असे लिहितात. आता आपण उदाहरण बघूया, म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थित ते कळेल. बघा, पहिलं उदाहरण आहे 128चा 1/7. मग तिथं लिहिताना कसं म्हणायचं? 128चे 7वे मूळ. आता दुसरं उदाहरण बघा, 900चे 1/12. मग कसं म्हणणार? 900चे 12वे मूळ इत्यादी. म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की 10चा 1/5 बरोबर x ही संख्या असेल तर x5 हा 10 असतो. म्हणजे बघा, 1 आपण ती संख्या लिहिली की ती आपल्याला घातांक रूपात लिहिता येते आणि आपण तिला मूळ असा शब्द त्या ठिकाणी पुढे लावत असतो. तर आता तुम्हाला संख्येचा घातांक 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल तर ती कशा पद्धतीने लिहिली जाते आणि तिचे वाचन हे कशा प्रकारे केले जाते हे निश्चितच समजले असेल. तर त्यावर आधारित जो सराव संच 3.1 आहे तो तुम्ही स्वाध्यायामध्ये पूर्ण करायचा आहे. बघा, सराव संच 3.1 मध्ये 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न बघा, घातांक वापरून पुढील संख्या लिहा. बघा, आता 13चे 5वे मूळ हे त्यातलं पहिलं उदाहरण आहे. मग हे लिहिताना तुम्ही कसं लिहिणार आहात? मूळ म्हटलं म्हणजे ती संख्या छेदस्थानी येणार आहे. 13 आणि त्याचा घात आपण लिहिणार आहोत 1/5. बघा, 13चे 5वे मूळ म्हणजेच 13चा 1/5. दुसरं उदाहरण बघा, 9चे 6वे मूळ. आता 9 लिहिणार आहात आणि त्याचा घात 6वं मूळ आहे म्हणून 1/6 लिहिणार आहात. तिसरं उदाहरण आहे 256चे वर्गमूळ. इथं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की वर्गमूळ म्हणजेच त्या ठिकाणी आपण छेद किती लिहित असतो? मगाशीच आपण पाहिलं की छेद 2 लिहित असतो. तिथं आपण त्याला दुसरे मूळ असं म्हणत नाही. वर्गमूळ आणि घनमूळला लक्षात घ्यायचं आहे, वर्गमूळला आपण दुसरे मूळ म्हणत नाही आणि घनमूळला सुद्धा तिसरे मूळ म्हणत नाही. मग या ठिकाणी आता 256 त्याचा घात आपण लिहिणार आहोत 1/2. त्यानंतर चौथं उदाहरण 17चे घनमूळ. आता घनमूळ लिहिताना छेदस्थानी कोणती संख्या येईल ती मी आत्ताच सांगितली. बघा, 17चा कितवा घात येईल तर 1/3. आता 5वं उदाहरण बघा, 100चे 8वे मूळ. आता हे तुम्हाला सोडवायला जमणार आहे. त्यानंतर 6वं उदाहरणसुद्धा बघा, 30चे 7वे मूळ. या पद्धतीने हा पहिला प्रश्न तुम्ही सर्वांनी पूर्ण करायचा आहे. आता पहिल्या संख्येमध्ये आपण पहिल्या उदाहरणामध्ये संख्या लिहिल्या घातांक वापरून. आता त्यांनी संख्या दिलेल्या आहेत तर कोणत्या संख्येचं कितवं मूळ आहे ते आपल्याला आता लिहायचं आहे. बघा, खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा. बघा, पहिलं उदाहरण 81चा 1/4 आहे. मग आता कसं म्हणणार आहोत आपण? 81चे 4थे मूळ. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा, 49चा 1/2. आता जेव्हा दुसरा घात असतो तेव्हा आपण दुसरे मूळ म्हणत नाही. मग आपण काय म्हणणार आहोत? 49चे वर्गमूळ. तिसरं उदाहरण बघा, 15चा 1/5. मग त्या ठिकाणी आपण म्हणणार आहोत 15चे 5वे मूळ. आता चौथं उदाहरण बघा, 512चा 1/9. मग कसं म्हणणार आहोत आपण?
512चे 9वे मूळ. 5वं उदाहरण बघा. 100चा 1/19वा घात. मग काय येईल ते तुम्ही लिहिणार आहात. तसंच 6वं उदाहरण शेवटचं. 6चा 1/7वा घात. मग त्या ठिकाणी 6चं कितवं मूळ येईल ते तुम्ही लिहिणार आहात. पण घातांक लिहिताना तो त्या संख्येच्या उजव्या बाजूला वरती लिहायचा आहे. अगदी तो खाली येईल त्या संख्येच्या जवळ अशा पद्धतीने लिहायचा नाही. उदाहरणार्थ 81चा 1/4 घात, तर तो 4 अगदी एकाच्या जवळ आणू नका, नाहीतर ती संख्या 814 अशी वाटायला लागेल. म्हणून घातांक लिहिताना हा उजव्या बाजूला त्या संख्येच्या वरती लिहिणार आहात. तर या पद्धतीने हा सराव संच 3.1 तुम्ही पूर्ण करायचा आहे. तर घातांकाचे नियम वापरून ज्या चौकटी आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत आणि हा सराव संच 3.1 हा सुद्धा तुम्ही सर्वांनी पूर्ण करायचा आहे. आणि हा सर्व स्वाध्याय पूर्ण करताना तुम्हाला काही शंका किंवा अडचण असेल तर जरूर विचारायचं आहे. धन्यवाद.